आईवडील हे मुलांचे काळजीवाहक, सेवादाते आणि संरक्षक असतात. त्यासोबतच त्यांना प्रेमाचा व मायेचा आधार हवा असतो. त्यामुळे पालकांनी मुलांशी मैत्र जपायला हवे. त्यातूनच पालकत्व अधिक समृद्ध होत जाते, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश मृदुला भाटकर यांनी केले. एकल पालकत्व निभावताना मनाचा कणखरपणा खूप महत्वाचा असतो, असेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय एकल पालक दिवसाच्या निमित्ताने क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्सतर्फे आयोजित एकल पालक संमेलनात भाटकर बोलत होत्या. BMCC रस्त्यावरील दादासाहेब दरोडे सभागृहात आयोजित या संमेलनावेळी दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुवेंद्र महाजन, कौटुंबिक न्यायालयातील ज्येष्ठ समुपदेशिका डॉक्टर स्मिता प्रकाश जोशी, राजेंद्र ततार, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्सचे संस्थापक दिनेश कोठावदे, संचालक भूषण वाणी आदी उपस्थित होते. संघर्षाला सामोरे जात आपल्याला मुलांना घडवणाऱ्या काही एकल पालकांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. मृदुला भाटकर यांनी एकल पालकत्वाच्या विविध पैलूंवर अत्यंत संवेदनशील आणि वास्तववादी दृष्टिकोन मांडला. खूप चांगला उपक्रम आहे हा. अंमलात आणणं कठीण आहे, पण तरीही त्यांच्या कार्यक्रमात सातत्य आहे आणि पुढेही राहील याच्यासाठी माझ्या त्यांना खूप बेस्ट विशेस दिले. एकल पालकत्वामध्ये एकल आई आहे, एकल मातृत्व आहे, तसं एकल पितृत्वही आहे. तर एकटं वडील असणं आणि काय अनेक कारणांमुळे त्यांनी सांगितलं अँकरांनी की नुसतंच फक्त डिवोर्स असं नाही, तर कधी कधी आपला सहचारी किंवा सहचार्याने अचानकपणे निघून जाते, त्याचं किंवा तिचं निधन होतं आणि त्यामुळे ते एकल पालकत्व ते अंगावरती पडतं. अशा वेळेस त्या मुलांना वाढवणं ही खूप मोठी म्हणजे कठीण असतं ते. आणि याला कारण आपल्याकडे तसे त्या फॅसिलिटीज उपलब्ध नाही आहे मुलांना वाढवण्यासाठी. हा सर्वात मोठा त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे की पाळणाघर किंवा एक साधा आत्ता आपण म्हणतोय की फ्लेक्सी टाईम, पण ज्या ठिकाणी आपण काम करतो, ज्या आस्थापनेमध्ये काम करतो किंवा शासकीय याच्यात काम करतो, तर तिथे मला नेहमी खटकते काय गोष्ट आणि त्याच्यासाठी खरं मागणी करायला हवी की तिथे ना आपल्या ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करणाऱ्या लोकांचा ते मनातून सुखी आणि आनंदी आहेत का याचा विचारच केला जात नाही. किती म्हणजे तुम्ही किती तास काम करता ह्याच्यावर तुमच्या कामाचं एक थर्मामीटर ठरवलं जातं. तर तुम्ही किती कसं काम केलेलं आहे आणि केवढं काम केलेलं आहे हे महत्वाचं. तर ज्याचं एकल पालकत्व आहे अशा आईला किंवा अशा बाबांना फ्लेक्सी टाईमची संधी ही मिळायला हवी. त्यांना सांगायला हवं की ठीक आहे, तुम्हाला तुमच्या वेळ सांगा की कुठली सोयीची आहे. तर हे जे जगण्याचं आणि मुलांना वाढवण्याचं जे प्रेशर येतं ते प्रेशर न होता तो एक आनंदानुभव होऊ शकतो आणि तितकीच त्या मुलांची सोय असू शकते. की फॅमिली या शब्दाची फॅमिली कोर्टमध्ये सुद्धा आम्ही पूर्वी एक लोगो केला होता की फॅमिली याचा अर्थ असा की आधी त्याचं स्पेलिंग आहे FAMILY. तर FAMILY याचा अर्थ फादर अँड मदर, आय लव्ह यू. FAMILY हा जो लोगो किंवा हा जो अर्थ फॅमिली असं तर ते दोघांना आपण म्हणतो, पण ज्या ठिकाणी एकल पालकत्वामध्ये मात्र फादर मदर तिचं 1% ओनली आणि ते तसं वाढवणं हे महत्त्वाचं आहे. त्या आणि आपल्याला सगळ्यांना आता माहिती आहे की पालकांवर जो ताण आहे